सातारा जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही गोंधळामुळे संपूर्ण राज्यभरात गाजली। खरं तर अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा जो आहे तो चर्चेला आणि काल परवाच याच्यातले तुषार जोशी जे SP आहेत साताऱ्याचे त्यांना सक्तीच्या रजेवर या संदर्भात या संपूर्ण प्रकरणात पाठवण्यात आलेलं आहे। आता याच प्रकरणात ही झालेली निवडणूक योग्य की अयोग्य या संदर्भात खरं तर पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी आता अपील केलेलं आहे। ते नुकतेच आता अपील करून बाहेर आलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तुम्ही आता या संपूर्ण निवडणुकी संदर्भात अपील केलेलं आहे, काय नक्की तुमचं म्हणणं आहे, काय अपीलात याच्यामध्ये एक बाजू जी आहे सातारा पोलीस अधीक्षकांच्या अनुषंगानं जी राज्यातल्या दोन्ही विधान भवनातही गाजली आणि दोन्ही सभागृहामध्ये राज्याच्या ती गाजलेली होती, परंतु त्या अनुषंगानं घेण्यात आलेली निवडणूक योग्य की अयोग्य या अनुषंगानं अपिलामध्ये अर्जामध्ये प्रकरण ऐकण्याचे जे अधिकार आहेत ते विभागीय आयुक्त कार्यालयाला आहेत। त्याच्यामुळे विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे ते आम्ही अपील आज दाखल केलेलं आहे। ते दाखल करत असताना आमचं असं म्हणणं आहे की याच्यामधली एक बाजू जसं मी आता म्हणालो त्याची दुसरी जी बाजू आहे ती एवढी महत्वाची आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाचा या प्रकरणामधला जो रोल आहे तो अतिशय वाईट पद्धतीने आम्ही अनुभवला। याच्यामध्ये ज्यावेळेला मी यांच्याकडून माझ्या क्लायंटकडून सगळी कागदपत्रे घेतली आणि त्याचा विचार केला आणि ते सगळं बघितलं, त्यावेळेला जिल्हाधिकारी यांनी सर्वच्या सर्व सातारा जिल्हा परिषदेमधील सर्व जिल्हा परिषद सदस्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची जी नोटीस आहे ती नोटीस त्या ठिकाणी 20-3-2026 रोजी निवडणूक होणार म्हणून दिली। त्याच्यावरची जर वेळ बघितली जिल्हाधिकारी यांनी दिलेली तर ती वेळ मीटिंग सुरू होण्याची 12 वाजताची दिली। खऱ्या अर्थाने मीटिंग चालू केलेली जर प्रोसिडिंग जर आपण बघितलं विचारात घेतलं तर ती 11ला मीटिंग चालू केली। वस्तुस्थितीमध्ये नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी प्रत्येक सदस्याला अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठीचा मीटिंग सुरू होण्याअगोदर कमीत कमी 2 तास वेळ प्रत्येक पीठासीन अधिकाऱ्यांनी दिला पाहिजे। सातारा जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये असं का घडलं नाही हे खरं नवलाची बाजू आहे। ती बघितलं आम्ही त्यावेळेला त्यांनी असं दिलेलं आहे त्या नोटीसमध्ये की सकाळी 11 ते 11:30 फक्त नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी वेळ दिला, 11:30 ते 12 नामनिर्देशन पत्राची पडताळणी, त्याच्यानंतर 12च्या पुढं विड्रॉल आणि त्याच्यानंतर मग ते आवश्यक असल्यास निवडणूक वगैरे वगैरे त्यांचा अजेंडा खाली दिसून येतो। परंतु वस्तुस्थिती जर विचारात घेतली तर कायद्यानुसार नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी कमीत कमी 2 तासाचा वेळ दिलाच पाहिजे, ते बंधनकारक आहे। त्यांनी का दिलं नाही माहिती नाही। आपण मीडिया म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेचं आज जर प्रोग्राम काढून बघितला, कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यानं त्याचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारीच असतात, एकाही जिल्हाधिकारी यांनी 2 तासापेक्षा कमी वेळ दिला हे दाखवा। त्या अनुषंगानं आम्ही ती निवडणूक या ठिकाणी चॅलेंज केली। दुसरा त्याच्यामधला भाग निवडणुकीची वेळ आम्हाला नोटीसमध्ये दिलेली होती प्रत्येक सदस्याला 12ची दिली आणि प्रोसिडिंग बुक जर त्यांचं इतिवृत्त जर विचारात घेतलं तुम्ही तर ती मीटिंग 11ला चालू झाल्याचं दाखवतात। कायद्यानुसार प्रोसिडिंग मीटिंग चालू झाल्यानंतर नामनिर्देशन पत्राची पडताळणी करणं गरजेचं होतं, त्यांच्यावरती बंधनकारक होतं। त्यांनी पडताळणी किती वाजता केली आहे? 11:30 ते 12च्या दरम्यान केल्याचे दाखवले। एवढं व्हायलेशन ऑफ लॉ कुठल्याही जिल्हाधिकारी यांनी केलेलं दिसून येत नाही आणि त्या अनुषंगानं मग विभागीय आयुक्तांना आम्ही वेगवेगळे ग्राउंड घेऊन मग दुसरा मुद्दा त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र, त्या अनुषंगाने एक मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे। नामनिर्देशन पत्राची पडताळणीच्या अनुषंगाने दिलेला वेळ, नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी दिलेला वेळ, या सगळ्यात जर बाबी बघितल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी जे 2 सदस्य आहेत अनिल देसाई आणि संदीप मांडवे, या 2 सदस्यांना जिल्हा परिषदेमधून त्या ठिकाणी पोलिसांनी अशा माणसाच्या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये उचलून नेला, अरेस्ट केला गेला असं दाखवलं जो माणूस मतदानाला उपस्थित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि तो मतदानामध्ये भाग घेतो। पोलिसांनी तेवढं सुद्धा धारिष्ट त्याच्यामध्ये दाखवलं नाही की आतमध्ये तो माणूस मतदान करतोय। त्याला विचारावं, त्या माणसाचा सकाळी पहाटेचा एक व्हिडिओ आहे, माझं कुणीही अपहरण केलेलं नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मी मतदानाला आहे, माझ्या सदस्यांबरोबरती आहे। तो व्हिडिओ SDPO महाबळेश्वरच्या ऑफिसमधून करून त्यांनी संबंधित पोलीस अधीक्षकांना पाठवलेला आहे, त्याचे रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे। या सगळ्या वस्तुस्थिती असताना मात्र अनिल देसाई आणि संदीप मांडवे या जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना त्या ठिकाणावरून अटक केल्याचं दाखवलं आणि 4थ्या दिवशी जवळपास 24 तारखेला न्यायालयासमोर उभा केलं। न्यायालयासमोर उभा केल्यानंतर त्या दोघांनी देखील न्यायालयामध्ये तक्रार केली पोलिसांच्या इल ट्रीटमेंटविषयी। न्यायालयानं त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस तर काढलेली आहेच, शिवाय ती प्रायव्हेट कंप्लेंट म्हणून सुद्धा आता त्या ठिकाणी ट्रीट केली जाईल आणि आम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सक्षम अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त आहेत, त्यांच्या न्यायालयामध्ये आज आम्ही प्रकरण दाखल केलेलं आहे आणि या अनुषंगाने आम्ही आमच्या पक्षकारांशी क्लायंटशी चर्चा केली।
जिल्हाधिकारी यांच्यावरती सुद्धा त्यांनी मिसकंडक्ट केलं ही निवडणूक घेत असताना, आणि जे घालून दिलेले रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन निवडणुकीचा कार्यक्रम बनवला, हे खरंच अनाकलनीय आहे. आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या वेगवेगळ्या ग्राउंडवरती त्या ठिकाणी हे प्रकरण दाखल केलं. या निवडणुकीदरम्यान काही गैरप्रकार सुद्धा आतमध्ये घडले होते. सदस्याचा हात धरून वरती केला गेला. त्यानंतर ज्या अधिकारी होत्या, निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांनी 3 वेळा काहीतरी तुम्हाला मान्य आहे का असं विचारलं. या संदर्भात काही उल्लेख केलाय का? ते त्या सुद्धा अनुषंगानं व्हिडिओ चित्रीकरण ज्या वेळेला रेकॉर्डला येईल या ठिकाणी, आता आम्ही त्या ठिकाणी काल जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांच्याकडे ज्या वेळेला नामनिर्देशन पत्र आम्ही मागितलं, हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते द्यायला जवळपास आम्ही 2-3 दिवसापूर्वीच आमचा अनिल देसाई वगैरे लोकांचा अर्ज त्या ठिकाणी होता, ते द्यायला आम्हाला यांना विचारावं लागेल, त्यांच्याकडे जावं लागेल, असं म्हणून 4दा त्याचं पत्र करून पब्लिक डॉक्युमेंट जे प्रोसिडिंग आहे, इतिवृत्त आहे, ठीक आहे तुम्ही निवडणूक घेतली, त्याचं इतिवृत्त सुद्धा द्यायला वेळ लावला. राहिला तो प्रश्न की कुणाला जबरदस्तीने 3-3दा विचारून हात वर करायला लावला का, तो ग्राउंड आम्ही घेतलाय. त्या अनुषंगानं त्याचं जे व्हिडिओ चित्रफित आहे, जी करावी लागते जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ऍक्च्युअली निवडणूक होत असताना, ती त्यांनी केलेली आहे. ती आम्ही मागितली असं त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आम्हाला आजच्या घडीला आपल्याला देता येणार नाही, का माहिती नाही. मग आम्ही ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मागू, आणि मग एका सदस्याला तुम्ही एकदा विचारा ना, तुम्हाला ह्यांना मतदान करायचं आहे का, तो हात वर करत नाही म्हणल्यानंतर 3-3, 4-4 वेळेला त्या ठिकाणी विचारून करायचंय का नाही असं ॲलिगेशन निश्चित आहे. तसा प्रकार घडलेला आहे असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ॲलिगेशन करून ते प्रकरण दाखल केलंय. पण व्हिडिओ चित्रफित ज्या वेळेला या ठिकाणी येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता येईल, आणि तो सदस्यही त्या ठिकाणी सांगेल की मला जबरदस्तीने त्या ठिकाणी मतदान करायला लावलं वगैरे वगैरे. अगदी थोडक्यात सांगा की काय निर्णय अपेक्षित आहे तुम्हाला विभागीय आयुक्तांकडून, काय अपेक्षा आहे तुमची? याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की सक्षम अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांना नेमलेला आहे. ज्या पद्धतीनं शासनाचे 2 मुख्य अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचे दिसतात, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ते लोक, काही पोलीस त्या ठिकाणी मी म्हणेल, आणि दुसऱ्या अँगलनं ज्या वेळेला आपण बघतो तर स्वतः पीठासीन अधिकारी, तर या सगळ्या व्हायलेशन ऑफ लॉ रूल्स जर बघितलं, मी आव्हान करेन की आपण मीडिया म्हणून सुद्धा त्या ठिकाणी बघावं की महाराष्ट्रातली कुठल्याच निवडणुकीला 2 तासापेक्षा कमी वेळ दिलेला नाही नामनिर्देशन पत्र भरायला. साताऱ्यातच का नाही दिलं? नियम वेगळे आहेत का साताऱ्यासाठी? हे आम्ही साहेबांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आमची एवढी माफक अपेक्षा आहे की लवकरात लवकर आमच्या ह्या प्रकरणामध्ये त्यांनी सुनावणी घ्यावी आणि त्यांचा योग्य तो निर्णय, कागदपत्र, समजा कायद्याच्या दृष्टिकोनातून काय रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत बघून लवकरात लवकर त्यांनी निर्णय द्यावा. आमची त्यांच्याकडून निर्णयाच्या बाबतीमध्ये आम्ही खूप पॉझिटिव्ह आहेत. आमचं प्रकरण चांगलं आहे. धन्यवाद. तर हे होते ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके. त्यांनी आता सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदात झालेला गोंधळ आणि ही निवडणूक योग्य आहे की अयोग्य या संदर्भात अपील पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात केले, आणि त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. 20 मार्चला सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत, आणि त्याबाबतच दाद मागण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्तालयामध्ये इथं आलो आहोत, आणि विभागीय आयुक्तालय आम्हाला दाद देईल अशी मी आशा व्यक्त करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.